प्रमाणे इफ्तार पार्टीच्या नियोजनातून पाटोदा शहरातून हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहिलं पाहिजे आणि हा संदेश पुढील पिढीत जाऊन त्यांचा अंगीकार झाला पाहिजे या प्रामाणिक हेतूने आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वतीने दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असतं। दिनांक 4 एप्रिल गुरुवार रोजी पाटोदा शहरातील हजरत राज मोहम्मद चौकातील दरगावली मस्जिदच्या प्रांगणात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की संपूर्ण जगामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन रमजान सण साजरा करत आहेत। मानवतेच्या भावनेतून सर्व धर्मियांनी एकमेकांचे सण साजरे केल्याने समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते। सर्व धर्मियांकडून असे सामाजिक उपक्रम राबवले जावेत यासाठी प्रयत्न व्हावेत। कुठलाही अफवांवर विश्वास न ठेवता समाजामध्ये तेढ निर्माण न होता सामाजिक सलोखा हा कायम जपला जावा असे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितलंय। सर्वप्रथम आमदार बाळासाहेब आजबे यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने टोपी रुमालाने स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर, तालुका अध्यक्ष दीपकदादा घुमरे, जिल्हा उपाध्यक्ष बापासाहेब जाधव, शहराध्यक्ष शेख जुनेद, ॲडव्होकेट वहाब सय्यद, ॲडव्होकेट अशरफ सय्यद, आनंद घुमरे, सरपंच बंडू सवासे, चेअरमन दादासाहेब घुमरे, गुलाबराव घुमरे, सरपंच नारायण नागरगोजे, पत्रकार विजय जाधव, सज्जाद सय्यद, अब्दुल कादर मकरानी, इद्रिस मकरानी, हमीद खान पठाण, जावेद शेख, माजी सरपंच मुस्तफा सय्यद, रियाज सिद्दीकी, जमील टेलर, मोहसिन भाऊ शेख, खालिद शेख, अयूब भाई, सुलेमान पठाण, अरशान शेख, सईद पठाण, आदम सय्यद, जिहाद पठाण, अमन शेख, जियान सय्यद, जियान शेख, जुनेद पठाण आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपकदादा घुमरे यांनी मानले। नमस्कार, जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।